नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमचं आवडतं 7वी स्कॉलरशिप आणि एनएमएसचा जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे आपला हरीश शिंदे लातूरकर हे युट्यूब चॅनल. त्याच पद्धतीने हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही युट्यूबला पाहत आहात हा मोफत आपला अल्जेब्रिक एक्सप्रेशन ऑन देअर ऑपरेशन बैजिक राशी व त्यावर क्रियाचा युट्यूब साठीचा हा मोफत क्लास. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सुरू करूया. आजचा आपला हा पहिला प्रश्न. हे मागचे प्रश्न आपण जे मागच्या लेक्चर्स मध्ये जे शिकलेलो आहोत ते सगळं स्क्रीनवर आपल्या येत आहे. हे आपण एकपदी, द्विपदी, बहुपदी, मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल, पॉलिनोमियल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ऍडिशन कशी करायची, अल्जेब्रिक एक्सप्रेशनची सबट्रॅक्शन कशी करायची, त्याच पद्धतीनं अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते सुद्धा आपण सॉर्ट आउट केलं होतं, बघितलं होतं. आणि आज आपण नवीन चालू करतोय. हा विद्याभारती प्रकाशनचा जो माझा प्रश्नोत्तर हवा असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबर कॉल करा. विद्याभारती प्रकाशन पब्लिश 7वी स्कॉलरशिपचा प्रश्नपत्रिका संच व 8वी स्कॉलरशिपचा प्रश्नोत्तर संच तुम्हाला वरील नंबरवर मिळून जाईल. आज सोमवार आहे, आज कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला रिप्लाय येईल आज. ओके, चला पुढे आपण बघूया पुढल्या प्रश्नाकडे. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न ऍक्च्युली 7वी स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे. 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न ऑलरेडी आपण घेतले रेकॉर्डिंग क्लासमध्ये. यासर नो. ओके, हा 7वी स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे. ओके, तर हा प्रश्न आहे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही लिहून घ्या. इन ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस आर लिहून घ्या. या राशी बरोबर नसणारी राशी खालीलपैकी कोणती? या राशी बरोबर नसणारी, या राशी बरोबर नसणारी, या राशी बरोबर नसणारी राशी खालीलपैकी कोणती? या राशी बरोबर नसणारी खालीलपैकी राशी कोणती? या राशी बरोबर नसणारी राशी कोणती? इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज इट नॉट इक्वल टू गिवन एक्सप्रेशन? which of the following expression is not equal to given expression? Algebraic expression. Okay, which of the following expression is not equal to this given expression? This given algebraic expression. ह्या दिलेल्या अल्जेब्रिक इक्वेशनच्या बरोबर कोणती राशी नाही असे विचारले. नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ काय रे? नसणारी राशी याचा अर्थ तीन राशा, तीन पर्याय जे आहेत, 3 ऑप्शन्स आहेत ते या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला मॅच करतात, एक ऑप्शन मॅच करत नाही. आपण उत्तर विचारूया. सान्वी पेरके, सांग बेटा. सान्वी सांग. ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, लेट्स चेक इट आउट. आपण चेक करूया. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट काय सांगितलं? हे राशीमध्ये काय रे? ही राशी कशी आहे? ही ट्रायनोमियल आहे, ही त्रिपदी आहे. ओके, मग राशी ती आहे का नाही ती कसं बघायचं? तर प्रत्येक जे टर्म आहे, प्रत्येक टर्म आहे त्याचं साईन चेंज करायचं. ठीक आहे, आता बघा तर इथं काय आहे? ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर सेकंड कसं लिहिले बघा. आता ह्या पी मायनस क्यू प्लस आर, यालाच कसं लिहिले? यालाच असं लिहिलंय आर मायनस क्यू प्लस पी. कुठल्या ह्याचं साईन चेंज झालंय का? कुठल्या टर्मचं साईन चेंज झालंय का? नाही. आर ला पॉझिटिव्ह आहे, मायनस क्यू निगेटिव्ह आहे. ओके, पी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय? हीच मांडणी आहे ती अशी केली फक्त. ऑप्शन नंबर 2 कसं सेम आहे. ऑप्शन नंबर 3 चेक करूया. ऑप्शन नंबर 3 केलं मायनस क्यू प्लस पी प्लस आर. ऑप्शन नंबर 3 सुद्धा सेमच आहे. पॉझिटिव्ह पी, पॉझिटिव्ह आर, निगेटिव्ह क्यू, सेमच आहे. काय फक्त मांडणी चेंज केली, फक्त लिहिण्याची पद्धत, रायटिंग मेथड चेंज केलेली आहे. ऑप्शन नंबर 4 चेक करूया. माईक सबमिट ठेवा बेटा, लोअर हँड करा सगळ्यांनी. ऑप्शन नंबर 4 चेक करूया. ओके, पी ला पी ठेवलंय, फक्त आर पहिल्यांदा घेतले, मायनस क्यू, सेमच आहे. ऑप्शन 2, 3, 4 सेम अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. जे गिव्हन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे त्या पद्धतीचं सेम अल्जेब्रिक एक्सप्रेशन ऑप्शन नंबर 2, 3, 4 मध्ये दिलेलं आहे. मग सर ऑप्शन नंबर फर्स्ट कसं काय वेगळं आहे? हा इक्वल नाहीये, हा सेम नाहीये. हा सेम कसं का नाही रे? इथं पी पॉझिटिव्ह दिले, इथं आर निगेटिव्ह दिले.
आर आर ही जी टर्म आहे, आर हे जे पद आहे ते ऋणात्मक दिलं आहे. आर ही जी टर्म आहे ती निगेटिव्ह दिली आहे. आजच्या आपल्याला घेऊन अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आर ही टर्म कशी अनन्या, की आर ही टर्म आहे पॉझिटिव्ह, इथे कशी दिली निगेटिव्ह प्लस क्यू. आर ही टर्म वेगळी दिल्यामुळं दिस इज नॉट इक्वल टू दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर हे इक्वल नाही, त्यामुळे आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक 1. आणि हा प्रश्न 7वी स्कॉलरशिपला 2010 विचारलेला प्रश्न. ज्यावेळेस जुनी 7वी स्कॉलरशिप होती त्यावेळेस 2010 विचारलेलं आहे. आणि असे क्वेश्चन 8वी स्कॉलरशिपला सुद्धा विचारलेत बरं का. 8वीच्या पुस्तकात आहेत असे प्रश्न आहेत का नाही. हा ओके, 8वी स्कॉलरशिपला विचार प्रश्न आपण रेकॉर्डिंग क्लासमध्ये घेतलेत, त्यामुळे आपण ते घेत नाही घेत. ओके, चला लोअर हँड करा बेटा. अजून 5 जणांची जो रेज हँड आहेत लोअर हँड करा. चला पुढल्या क्वेश्चन कडे जाऊया. डाऊट्स आहे याच्यामध्ये कुणाचा? डाऊट्स नसेल माझ्यामध्ये कुणाचा. ऋतुराज काय डाऊट आहे? अर्णव कुंभार माईक म्यूट ठेव बेटा. अर्णव कुंभार, अर्णव कुंभार. हा, डाऊट आहे कोणाला? नाहीये, आपण पुढे जाऊया. आता बघा, 5x³ प्लस 4x² मायनस 3xy² प्लस 6y³. हा सबट्रॅक्ट करायचंय. ही जी अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधून खालचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्ट करून मायनस लिहिले मी. ओके, 5y³ मायनस 3xy² मायनस 3xy² प्लस 4x² प्लस 6x³. इथं 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत. तुम्हाला 2 बैजिक राशी दिलेली आहेत. वरच्या बैजिक राशीतून खालची बैजिक राशी वजा करायचं आहे. वरचं जे ऋतुराज लक्षकडे दे, वरचं जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे श्रावणी पोटे, त्यातून खालचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन श्रावणी पोटे काय करायचंय? वजा करायचंय. ओके, मग आता कसं करायचं? तर पहिल्यांदा आता आपण उभी मांडणी किंवा आडवी मांडणी दोन्ही पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, आता उभी मांडणी पण तुम्हाला मी शिकवली आणि आडवी मांडणी पण शिकवली. तर मी आडव्या मांडणीने करतो म्हणजे आपलं फास्ट होते. ओके, आता समजा ही आडवी मांडणी केली मी, समजा आडवी मांडणी केली किंवा उभी जरी केली तर मग मी लिहितो व्यवस्थित. तुम्हाला समजावून मी लिहितो. मी डायरेक्ट पण सोडू शकतो, पण तुम्हाला समजावून मी थोडं व्यवस्थित लिहितो. ठीक आहे, मी आडव्या मांडणीने सोडवणार आहे. ओके, मी हॉरिझॉन्टल मेथड वापरणार आहे सबट्रॅक्शनची. ओके, 5x³ प्लस 4x² मायनस 3xy² प्लस 6y³. ओके, सबट्रॅक्ट करायचं म्हणजे सबट्रॅक्शनचं साईन. काय सबट्रॅक्ट करायचंय? हे पुढचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, पुढची बैजिक राशी काय करायचंय? वजा करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय. त्याच्यामुळे मी ब्रॅकेट घेतलं. ब्रॅकेट काय घेतलं? मी काल बघितलंय, कालच्याच असाल की साईन काय होतात रे मुलांनो? सबट्रॅक्शनला साईन काय होतात सांगा? बदलतात. त्यासाठी ब्रॅकेट घ्यायचं. ओके, हा, आता बघा ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा. तर 5y³ मायनस 3xy² प्लस 4x² प्लस 6x³. ओके, आता बघा हे साईन, हे जे आहे साईनचे सबट्रॅक्शन करायचं म्हणून दिले बरं का मी. हा, तर साईन चेंज उद्या पोलीस स्टेपमध्ये 5x³ प्लस 4. तुम्ही डायरेक्ट पण सोडू शकता, फक्त तुम्हाला समजावून मी स्टेप्स वाढवतोय. 3xy² प्लस 6y³ मायनस इंटू 5y³ मायनस 5y³ मायनस इंटू मायनस काहीतरी प्लस 3xy² मायनस इंटू प्लस मायनस 4x मायनस इंटू प्लस मायनस 6x³. साईन चेंज केले. आता तुम्ही लाईक टर्म समान पदे जवळजवळ घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण सोडू शकता. ज्याला डायरेक्ट सोडवता तुम्ही डायरेक्ट सुद्धा सोडू शकता, किंवा ज्याला नाही बाबा अजून आपली प्रॅक्टिस झाली नाही, अल्जेब्राची आपली सुरुवातच आहे. ज्ञानेश्वरी जे बांधे माईक मिळतो बेटा, सुरुवातच आहे. तुम्ही लाईक टर्म शेजारी शेजारी घ्या आणि मग सोडवा तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जसं जमेल तसं. मी शेजारी शेजारी 100 वाढवतो मी. ओके, 5x³ x³ कुठे क्यूब इथं बघा, ही टर्म आहे
-6x³ इकडे घेतलं बघा मी, शेजारी शेजारी घेतोय. ओके, त्यानंतर +4x²y 4x²y इथून काय घेतलं बघ मी, -4x²y -4x²y. लाईक टर्म्स मी काय करतोय, शेजारी शेजारी घेतोय, नेबरिंगला घेतोय. ओके, पुढे -3xy² +3xy². ओके, +6y³ -5y³. ओके, इथपर्यंत कळतं काय, अडचण इथपर्यंत नसेल अडचण. आता बघा इथं काय रे, हे बघा काय, +4x²y -4x²y गेट कॅन्सल. इक्वल टर्म्स आहेत, सेम टर्म्स आहेत, आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, कॅन्सल होतो. मी काय राहतं, 0 राहतो थोडक्यात. ओके, -3x²y +3x²y सेम टर्म्स आहेत, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, कॅन्सल. काय राहते बघा, तर 5x³ -6x³ मोठं कोणतं आहे, -6, बिगर कोणतं आहे, -6, -6 + 5 काय ते -1x³. ओके, इथं काय राहिलं, 6y³ -5y³ म्हणजे इथं काय राहिलं, 1y³. ओके, मोठं साईन काय, प्लस आहे म्हणून तो +1y³ येतं. ओके, तर आपलं उत्तर काय येतं बेटा मुलांना, आपलं उत्तर येतंय, याच उत्तराला पर्याय मधलं उत्तर असं लिहूया. आता 1y³ -1x³ लिहिलं काय, 1 लिहिलं काय, नाही केलं काय, सेम असतं. 1 ची व्हॅल्यू काय नसतं, लिहिलं काय, नाही लिहिलं काय. ठीक आहे, मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्म जी आहे ती पहिल्यांदा घेतो, y³ मी पहिल्यांदा घेतली, पॉझिटिव्ह टर्म मी पहिल्यांदा घेतली, हसू नको. ठीक आहे, पुढे काय आहे, -x³ आपला आन्सर आहे. इतकं सिंपल आहे, फक्त तुम्ही स्टेप्स वाढवल्यात ते तुम्हाला समजण्यासाठी. इट्स सिंपल. समजतंय, समजत असेल तर लोअर हँड करा सगळ्यांनी. अजूनही 3 विद्यार्थी रेज हँड आहेत, डाऊट असेल तर विचारावं तुम्हाला. डाऊट आहे कोणाला बेटा? नाही. ओके, लिहून घेतलं, लिहून घ्या, लिहून घ्या. सोपे सोपे एक्झाम्पल घेतच नाही बरं का, मी थोडीशी अवघड एक्झाम्पल घेतो. सोपे सोपे एक्झाम्पल तुम्हाला रेकॉर्डिंग क्लासमध्ये मिळून जाते, युट्यूबच्या रेकॉर्डिंग क्लास मी ग्रुपवर पाठवेल, तो अजून एकदा बघा कोणी बघितलं नसेल तर. हा, आनंदी बेटा, आनंदी मार्क किती पडतंय स्कॉलरशिप मध्ये? आनंदी नंदा एक मिनिट ना, आनंदी मार्क लक्ष दे इकडं. हा, सार्थक बेटा विचार. सार्थक डाऊट आहे का? हा, सर ते काय नाही समजलं एवढं. कोणती कोणती हो, ते कोणती? y² ते खाली ही शेवटची काही. हो, हा, इकडे बघ, ही 1y³ आहे ना, 1y³ ह्याला मी पहिल्यांदा घेतलं y³. हो. 1 लिहिलं काय, नाही लिहिलं काय, काही फरक पडत नसतो. कधी सार्थक. हो. हा, y³ पहिल्यांदा लिहिलं आणि -x³ आहे ते नंतर लिहिलं -x³. कळतंय? हो. आनंद विचार हो. माहिती ठेव. हा, सर हा सेकंड क्वेश्चन आहे ना क्लासचा? सेकंड, हा, यस यस यस. ओके, चालेल. चला, नेक्स्ट लिहून झालंय, स्क्रीनशॉट काढून घ्या. जे विद्यार्थी पाहताय, मोफत पाहताय, मोफत टीचिंग तुम्हाला युट्यूबला मिळते, त्या विद्यार्थी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा. हा, सृष्टी काय बोलली तू? लिहून घ्यायचंय सर, जरा बाजूला होतं. लवकर लवकर लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, थोडं लिहायला वेळ नाही आपल्या विषयी. स्क्रीनशॉट काढा, नंतर लिहा व्यवस्थित. हा सर, स्क्रीनशॉट काढला. चला. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. if x is equal to 15, x is equal to 15 and y is equal to 20, then मराठी मीडियम इथं जर आणि इथं तर मराठीला कळत असेल म्हणजे नाही. हा, देन √x² + y² इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
ओके, सॉल्व्ह करा बेटा, सॉल्व्ह करा, तुम्हाला वेळ देतोय. सानवीला येणार आहे आता प्रश्न, तर आम्ही सोडून घेतलाय. चला, तरीम सांग बेटा, तरीम मलबरी औसा. किती? 25. ओके, राईट, करेक्ट आहे. त्यांचं 25 आन्सर आहे, त्यांनी लोअर हँड करा. ओके, चला बेटा, कसं सोडवायचं? काय नाही, किंतु ठेवा. आपले इक्वेशन आहे, जे अल्जेब्रा एक्सप्रेशन तुम्हाला दिले, कोणतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. यामध्ये किमती पुट करा. एक्सची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला? एक्सची व्हॅल्यू दिली तुम्हाला 15चा स्क्वेअर, प्लस वायची व्हॅल्यू दिली, वायची व्हॅल्यू दिली तुम्हाला 20चा स्क्वेअर. ओके, 15 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. ओके, 15चा स्क्वेअर 225, 20चा स्क्वेअर 400. या दोन्हीची सम करा, ऍडिशन करा, बेरीज करा. काय ते बेरीज? 625. 625 कशाचं स्क्वेअर रूट आहे सांगा रे? 25. 25. इतके इझी आहे, आणि हे स्कॉलरशिपला बरेचदा विचारते बरं का. जुन्या सेवन्थला विचारले, जुन्या सेवन्थ स्कॉलरशिपला विचारलेलं आहे. असेच प्रश्न 8वीला पण असे, हेच प्रश्न 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये पण आहेत बरं का. आहेत का नाही? काही बदललेत प्रश्नामध्ये. 8वीच्या नोंद मध्ये पण हा क्वेश्चन आहे. 8वी स्कॉलरशिप नोंद मध्ये आहे का? लिहून घेतलं. पुढचे मी अवघड एक्झाम्पल घेतो बघ फक्त. तर अजून एक एक्झाम्पल घेऊया, जे 7वी स्कॉलरशिपला विचारलं होतं. ज्यावेळेस 7वीला स्कॉलरशिप होती ना जुनी, त्यावेळेस विचारले एक्झाम्पल आहे. आणि असेच प्रश्न मी टाकले सगळे 7वी स्कॉलरशिपच्या प्रश्नोत्तर संचमध्ये. मस्त पहा प्रश्नोत्तर 7वी स्कॉलरशिपचे घ्या. ओके, 7वी स्कॉलरशिपचा प्रश्नोत्तर संच घ्यायचा असेल किंवा 8वी स्कॉलरशिपचा प्रश्नोत्तर संच घ्यायचा असेल, हा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे वरचा, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. घरपोच तुम्हाला प्रश्नोत्तर संच मिळेल. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रश्नोत्तर सोडवणं गरजेचं आहे. किमान 30 तरी प्रश्नोत्तर सोडवल्या पाहिजेत. 30 किमान, जास्तीत जास्त 100 सोडवलं तरी चालतात पहिल्या यायचं तर राज्यात. काय किमान 30. आता आपल्या पुस्तकात 10च आहेत, अजून तुम्हाला दुसरं मी देतोय. टेस्ट सिरीज मध्ये टेस्ट सोडवा आपल्या. ओके, काल परवा टेस्ट सिरीज मध्ये 4-5 टेस्ट मी अपलोड केल्या. तर आज रात्री किंवा उद्या सकाळी बाकीचे टेस्ट ऍड करतो मी पुढल्या वेळेस. तुम्ही त्या सोडवल्या असतील. आय होप. मला निकाल शेअर करत नाही तुम्ही टेस्टचे, 8वीचे विद्यार्थी शेअर करत चला बेटा. ओके, चला पुढल्या आपण क्वेश्चन कडे जाऊया. पुढला क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. सर, हा, सर त्या मग गणिताचा स्क्रीनशॉट काढून घेतो. ओके, घे बेटा. नेक्स्ट क्वेश्चन. What is the value of 9x plus 11y books by 2x minus 3y per rate. 9x प्लस 11y पुस्तकांची 2x वजा 3y दराने किंमत किती? हा प्रश्न 7वी स्कॉलरशिपला 2011ला विचारलेला आहे. मराठी मीडियम पुस्तक प्रश्न सांगतो बरं. 9x प्लस 11y पुस्तकांची 2x वजा 3y दराने किंमत किती? स्वरा कुठे गेलीस? गायब झाली स्वरा. ओके, बॉईज मराठीत परत सांगता का? बर, घे बेटा. 9x प्लस 11y पुस्तकांची 9x प्लस 11y पुस्तकांची 2x वजा 3y दराने किंमत किती? सोपं आहे ना, वाचलं तर समजेल तुम्हाला. तुम्ही सगळे सेमीचे पर्याय नाही, सोडवा. व्हिडिओ बंद करून बसलेले मित्रमंडळ. मानवी, अर्णव, समीक्षा, ऍपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मानवी? आता ऑन ठेवा. दुसऱ्या मोबाईल असू द्यायचं, ऑन ठेवायचं, काही अडचण नाही. ओके, हा. स्वरा फुटाने झोपलाय का?
हर्ष तांबोळी, अथर्व डोईफुडे, गिरीश बाळकृष्ण, मोहित चौधरी, निर्वेद पाटील, पार्थ मुईक, परीक्षित लकडे, वावर हिरे, वेदांत कोळी, राजवर्धन दराडे, समर्थ काटकर, रिमुकुर्ग समर्थ, पार्थ, हा समर्थ रिमूव्ह करतो, जाऊ द्या, अन्य करत. रोहित शर्माची पाठ दाखवतोय मला. समर्थ रिमूव्ह करतोय, समर्थ काटकर, पार्थ रिमूव्ह करतोय. ओके, ऑन ठेवा. समर्थ बहीण बसते का क्लासला? समर्थ काटकर ताई क्लासला बसते तुझी, 7वीला आहे ना ताई तुझी? समर्थ काटकर तुलाच बोलतोय. सर हा. आहे का दीदी क्लासला आहे का? हो सर आहे. दिसत नाही. असतो सर. बर ठीक आहे. चला सोडूया. काय करायचं तर दराची किंमत किती? आता पुस्तकाची किंमत काय आहे? हा 9x + 11 आहे, पुस्तक आहे. ओके, विचार काय आहे, हा दर आहे 2x - 3y. काय करायचं असतं याचं मल्टिप्लाय करायचं असतं. काय करायचं असतं? सिम्पली मल्टिप्लाय करायचंय. याचं काय करायचंय? समर्थ काटकर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. लगेच व्हिडिओ बंद केला समर्थ काटकरनं. रिमूव्ह करून टाकतो एका दिवशी त्याला सुद्धा, लगेच आजच करतो. ठीक आहे, समर्थला रिमूव्ह केले बरं का पार्थ. हो, ध्यान ठेवा. भार्गवी सोमवंशी व्हिडिओ ऑन ठेवा. चला त्याला घेतो मध्ये, कशाला नुकसान करून विचारतो. हा, आता मग काय करायचं तर ही द्विपदी आहे आणि ही पण द्विपदी आहे. द्विपदीनं द्विपदीला गुणायचंय. बायनोमियल ना बायनोमियलशी काय करायचं? प्रोडक्ट करायचं, मल्टिप्लाय करायचंय. तर कसं करायचं? ओके, तर पहिल्यांदा 9x या टर्मनं त्या दुसऱ्या बायनोमियलला मल्टिप्लाय करूया, दुसऱ्या द्विपदीला गुणूया. 2x - 3y हे प्लस जसा तसं 11y into 2x - 3y, 2x - 3y. ओके, गॉट इट? चालू करून ठेव व्हिडिओ. हा, माईक सुरू ठेवा बेटा. कोणचं माईक ऑन आहे बघा. हा, पुढे बघा. 9x वर 2x बघूया. 9 × 2 18x, x × x x² minus 9x × 3y, 9 3 जा 27, x × y xy plus 11 × 2 22, x आणि y, lny - 3y, lny multiply by -3y, 11 3 जा 33, 11 3 30 -33 y². ओके, आता बघा लाईक टर्म्स किती आहेत? समान पद हे समान पद आहेत. ओके, त्याची काय करायची बघा, सबट्रॅक्शन होते. 18x² -27xy + 22xy काय होतं तिथं? ऍडिशन होते का सबट्रॅक्शन होते सांगा? हा समर्थ, काय होते? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. 27 - 22 5y 5xy. 27 मोठा आहे का 22 मोठा आहे? 27 मोठा आहे, त्याचं चिन्ह मायनस घ्या. -33y. इट्स युअर फायनल आन्सर. इट्स युअर फायनल आन्सर. हा प्रश्न 37 पासून 2011ला विचारले ना. हा प्रश्न 38 पासून पण बुक मध्ये आहे का रे आरोही? आरोही काय समजतं का शिकवलेलं? व्हिडिओ ऑन ठेवा आरोही. 2-3 दिवस दिसली नाहीस तुम्हाला. आरोही काय आहे? आरोही काय? व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. साईडला घेऊ. हा, लिहून घ्या. ओके, लोअर हँड करा. 15 रेज आहेत, लोअर हँड करा.
माईक म्यूट ठेवा बेटा. लोअर हँड करा ना रे. लोअर हँड केला मला माईक सोडतो दिसतो. तुम्ही लोअर हँड करा. विघ्नेश गावटे का विघ्नेश मनस्वी विचारा विघ्नेश. हा तर तुम्ही त्या दिवशी वर्ग 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 काढण्याची टेस्ट सांगितलेली वर्गमूळ व घनमूळ काढायची तर तुम्ही म्हणलेला की क्लासमध्ये शिकवतो. हो, ज्यावेळेस टॉपिक येईल ना त्यावेळेस शिकू आपण. हा. ओके. हा आनंद काय डाऊट आहे? नाही. ओके नेक्स्ट. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. इज इक्वल टू क्वेश्चन. सोडवा. टायमर लावतो 30 सेकंद. बघूया उत्तर कोणी सांगू नका. रेज हँड उत्तर आलं असेल तर 30 सेकंद टायमर लावले तुम्हाला. बघूया किती मुलं सोडवत आहेत. ज्यांनी आधी सोडवले त्यांनी रेज हँड केला आपण. टाइम ऑफ. टाइम संपलेला आहे. ओके उत्तर विचार या 3-4 मुलांचे रेज हँड आहेत. हा प्रज्वल चांडे 0. 0. करेक्ट आन्सर आहे 0. त्यांचा आन्सर 0 त्यांनी लोअर हँड करा. खूप सोपं होतं बघा मित्रांनो. काय करायचंय तरी तुम्हाला 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिली आहे. तुम्हाला 2 बेजिक राशी दिली आहे आणि ते जे 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत ते फ्रॅक्शनच्या स्वरूपात आहेत. कसं आहेत? फ्रॅक्शनच्या स्वरूपात, अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये आहे. मग जसे आपण अपूर्णांक सोडवतो तसेही सोडवायचे. अपूर्णांक कशी सोडवतो, फ्रॅक्शन कशी सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने करायचं आहे. कसं करणार बघा. आता बघा अपूर्णांक हा डिनॉमिनेटर डिफरंट आहे आणि हा डिनॉमिनेटर डिफरंट आहे. हे दोन्ही डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. दोन्ही छेद हे वेगवेगळे आहेत. छेद जर वेगवेगळे असतील, डिनॉमिनेटर जर डिफरंट असतील तर आपण काय करतो, डिनॉमिनेटरचं काय करतो, मल्टिप्लाय करतो. ओके मल्टिप्लाय करतो. डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करतो. बघा a मायनस बी इंटू बी मायनस ए. ओके राईट. आता बघा ते हा जो डिनॉमिनेटर आहे हा एका न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय करतो. 1 इंटू बी मायनस ए. हा प्लस इथल्या प्लसला प्लस. हा जो डिनॉमिनेटर आहे तो काय न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 1 इंटू ए मायनस बी. ओके गॉट इट. समजते इथपर्यंत? ओके. हा लोअर हँड करा बेटा. हा चला पुढे बघा. आता हे बघा हे सॉल्व्ह करूया. 1 इंटू बी मायनस सी काय बी मायनस एच आहे प्लस ए मायनस बी डिवाइड बाय ए मायनस बी मायनस सी. आता हे सॉल्व्ह करायचे फंदत पडू नका. इथं उत्तर येते बघा. मायनस ए प्लस ए कॅन्सल, बी प्लस बी मायनस बी कॅन्सल. हे सगळं कॅन्सल झालं. वरचे 4ही टर्म कॅन्सल झाले म्हणजे बरे काय राहते 0 राहते. मग जर न्यूमरेटर 0 असेल आणि डिनॉमिनेटरला काही जरी असलं ना तर उत्तर काय असतं बेटा आपलं 0च असतं. म्हणजे 0ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं. हा कोणत्याही नंबरनं 0ला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 0च येतं. म्हणून याचं आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. कळतंय? समजते का? रिप्लाय द्या. हो सर. हो सर. हो सर. ओके हो सर. ठीक आहे ठीक आहे हो सर. ठीक आहे ठीक आहे. लिहून घ्या. हॅलो सर. बोला बेटा. सर आता आपण वरच्याला बी ए घालवला मग खालच्या का घालू शकत नाही? अरे खालचं मल्टिप्लाय आहे ना. इथं प्लस आहे इथं मल्टिप्लाय आहे ना. बरं काय का नाही. हा हा. चला आपण पुढे जाऊया. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढले प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. ताशी 40 किमी वेगाने ताशी 40 किमी वेगाने x प्लस 120
एक्स प्लस 120 किमी अंतर जाण्यासाठी किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? किती तास लागतील? ओके, 640 किमी वेगाने एक्स प्लस 120 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? ओके, हाऊ मेनी टाइम how many time taken to distance how many time taken to traveling how many time taken to traveling x plus 120 kilometer distance how many time taken to traveling x plus 120 kilometer distance by 40 kilometer per hour speed by 40 किलोमीटर पर आवर स्पीड एक्स प्लस 120 हे अंतर कापण्यासाठी 40 किलोमीटर वेगाने किती तास लागतील? आता हे काढण्यासाठी तुम्हाला अंतर वेळ आणि अंतर वेळ म्हणजे टाइम डिस्टन्स आणि स्पीड याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. याचा फॉर्म्युला माहित असेल तर आणि तरच तुम्हाला हे उत्तर सोडवता येईल. कोण सांगते फॉर्म्युला? मला रेझाईन करा. टाइम डिस्टन्स आणि स्पीड याचा फॉर्म्युला कोण सांगते? हा, निष्ठा सांग बेटा. सर डिस्टन्स इज इक्वल्स टू टाइम इंटू स्पीड. ओके, काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स, डी म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. आपल्याला काय करायचं? आपल्याला टाइम करायचं, टाइम म्हणून मी लिहितो टाइम म्हणजे वेळ बरोबर डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. अंतर भागिले वेग. अंतर काय आपलं? अंतर आहे एक्स प्लस 120. स्पीड किती आहे? 40. आता काय करायचे? ऑप्शन पर्याय कसे पाहिजे? पर्यायानुसार उत्तर पाहिजे आपल्याला. पर्यायानुसार आपण सोडूया. आता बघा, हे एक्स प्लस 120 हा बायनोमियल आहे, हा खाली फक्त 40 आहे. हे काय केलं? एक्स ला सेपरेट 40 ने डिवाइड केलं, हे प्लसला प्लसच ठेवलं, 120 ला जरी सेपरेट 40 डिवाइड केलं. याची व्हॅल्यू चेंज होत नाही बरं का, फक्त लिहिण्याची पद्धत ही बदलली आहे. फक्त मेथड ऑफ रायटिंग चेंज केली, याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके, सेमच व्हॅल्यू आहे याची. ठीक आहे, म्हणजे याची डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम घेतला, ऍडिशन तीच व्हॅल्यू आहे याची. आता बघा याला कसं लिहिता येईल पुढं? एक्स प्लस 40 प्लस हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 4 1 4, 4 2 12. ओके, 4 2 12. ठीक आहे, पुढे काय आलं? हे 120 डिवाइड बाय 40, 41 40, 43 120. मी तसं आलं. हे आपला आन्सर आहे. दिस इज आवर आन्सर. समजतंय? ओके, लोअर हँड करा. 8,6,000चे रिझल्ट आहेत. लोअर हँड करा. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांना टीचिंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ वर्गमित्रांमध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 8वी स्कॉलरशिपची एक्झाम आहे 22 फेब्रुवारीला यावर्षीची, आणि 7वी स्कॉलरशिपची यावर्षीची एक्झाम आहे 26 एप्रिलला. तुम्हाला युट्यूबचे लाईव्ह जर मोफत पाहिजे असतील तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ओके, चला. ओके, जवळपास आपण सगळ्याच प्रकारचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, आपण थोडस थांबूया.